दर्यापूर तालुक्यातील नामांकित असलेले बोराळा या गावाला सद्गुरू परमहंस संत झाबूजी महाराज यांच्या बारशानिमित्त औचित्य साधून जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह दिनांक 5 जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2024 पर्यंत संपन्न झाला। व्यासपीठ नेतृत्व श्री हरिभक्त परायण विपुल महाराज भांडे यांनी सांभाळले आहे। बोराळा गावचे परमपूज्य संत दिगंबर महाराज कळर यांच्या आयोजनाखाली सकाळी काकडा भजन, संत तुकाराम महाराज पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्रीला नामवंत हरिभक्त मंडळींचे कीर्तन आयोजित केले होते। ब्रह्मलीन ऋषी संत घुसरकर महाराज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अनकवाडी यांच्या सूरमधून भजनांचा कार्यक्रम झाला। दिनांक 9 जानेवारी 2024 ला ज्ञानेश्वर महाराज तायडे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले। दिनांक 11 जानेवारी 2024 ला समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांचे हरिकीर्तन झाले। ताईच्या कीर्तनामध्ये हजारो महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती। नंतर रात्रभर जय गुरु ढोलाचे भजन मंडळ आपातापा यांचा कार्यक्रम झाला। शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 ला सकाळी बोराळा गावातून भव्य दिव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली। गाडगे बाबा महिला भजन मंडळ बोराळा, जय गुरुदेव ढोलाचे भजन मंडळ आपातापा व गावोगावच्या भजनी मंडळी उपस्थित होते। या पालखीच्या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील व अनेक जिल्ह्यातून भक्त मंडळी दर्शनासाठी येत असतात। त्यानंतर शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 ला दुपारी भागवताचार्य हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे गोपाल काल्याची कीर्तन सेवा झाली। महाराजांनी कीर्तनामधून सांगितले की लहान मुलींवर चांगले संस्कार व संस्कृतीचे धडे दिले पाहिजेत। आपल्या वाईट वागणुकीमुळे जन्मदात्या मातापित्याच्या नावाला कलंक लागणार नाही याची काळजी प्रत्येक मुलामुलींनी घ्यावी। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला कलाकार मंडळी म्हणून हरिभक्त परायण मोहोड महाराज, हरिभक्त परायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर, हरिभक्त परायण मंगेश महाराज गाडे खालखोनीकर, हरिभक्त परायण हनुमान महाराज वाकडे वाशिम, हरिभक्त परायण योगेश भिसे कुमागड इत्यादी मंडळी उपस्थित होती, अशी माहिती श्री हरिभक्त परायण दिगंबर महाराज कळसकर व गावकरी मंडळी बोराळा यांनी दिली आहे।